हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसे असे छोटे छोटे जे तुकडे उरतात बघा, खूप जणांच्या घरामध्ये असे ब्लाउज पीसचे काही तुकडे उरत असतील तर बघा हे ब्लाउज पीसचे तुकडे याच्यापासून मी खूप सुंदरशी पर्स पॉकेट तयार करणार आहे। तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे। फॉर्म शीट बघा, जे लग्नाच्या साड्यामध्ये या नवीन साड्यामध्ये जे फॉर्म लिंकतात त्या फॉर्म शीटचा वापर केलेला आहे आणि सगळे जे ब्लाउज पीसचे तुकडे होते माझ्याकडे त्या तुकड्यांचा वापर करणार आहे। तर बघू शकता तुम्ही। आणि याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की एकच मेजरमेंट ठेवलेला आहे, 9 गुणिले 5.5 इंचाचा असं मी मेजरमेंट ठेवलेलं आहे सगळ्या मटेरियलचा। तर त्याच्या जागी तुम्ही असे एक कार्डबोर्ड बी म्हणजे कटिंग करू शकतात कार्डबोर्ड, आणि या कार्डबोर्डच्या साहाय्याने तुम्ही भरपूर असे पर्स तयार करू शकतात काही मिनिटामध्ये। तर बघा मी एक कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि ते मी सेम असेच मेजरमेंट करून ठेवलेलं आहे, कारण की माझ्याकडे काय मला पॉकेट बनवायला येतात तर मग मेजरमेंट घेण्यापेक्षा मी डायरेक्ट माप ठेवते आणि कटिंग करून घेते। तर बघा अशा पद्धतीचं भरपूर आहे, काही प्लेनसुद्धा मी कटिंग करून ठेवले आहे आणि फॉर्म शीट जोडून ठेवले आहे। तर चला तर बघूया पॉकेट कसं बनवायचं। तर मी एक आता पीस घेत आहे। तर बघा मी काही हिरव्या रंगाचा पीस घेतलेला आहे, 2 पीस आहे आपल्याकडे। तर याचं मी माप घेतलेलं आहे 9.5 गुणिले 5.5 इंच। तर बघू शकता तुम्ही। आणि फॉर्म शीटचा वापर केलेला आहे। फॉर्म शीट तुमच्या मार्केटमध्ये बी भेटतात आणि ऑनलाईनसुद्धा आहे आता। तर मी व्हाईट कलरची चेन घेतलेली आहे, त्याचं पूर्ण माप आहे 10 इंच। तर तुमच्याकडे जी चेन असेल ती चेन तुम्ही घेऊ शकता। तर बघा मी अशी उलटी ठेवलेली आहे, तुम्हाला एकदा दाखवून देते। ही आहे सरळ बाजू आणि ही आहे उलटी बाजू। तर उलट्या साईडने आपल्याला अशी चेन ठेवायची आहे, इथे शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा मी इथे शिलाई मारली, त्याच्यानंतर इथे व्यवस्थितपणे पलटी मारून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे। तर बघा मी दोन्हीही भाग अशाच पद्धतीने जोडून घेतलेले आहेत, दोन्हीही भागाला टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी 5 नंबरचं रनर घेतलं आणि ते रनर मी ॲड केलेलं आहे। तर बघा आपलं रनर बी ॲड करून झालेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही पर्स तयार होते। तर फक्त दोन्हीही साईडने आपल्याला इथे शिलाई मारायची आहे, म्हणजे तिन्हीही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली बघा शिलाई झालेली आहे आणि छोटंसं मिनी पॉकेट आहे तयार केलेलं आपण। तर बघा असे जे माझ्याकडे फॉर्म शीट उरलेले होते तुकडे होते तर त्याचं मी असं पायपिंग करून घेत आहे। तुम्ही जे घरामध्ये मटेरियल असेल, शॉपिंग बॅग असेल त्याची पायपिंग करू शकतात। तर बघा अशी पायपिंग करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे मी ते कट करून घेते। अगदी सोप्या पद्धतीमध्ये जे घरामध्ये वेस्ट जे ब्लाउज पीसचे तुकडे असतात आपण फेकून देतो, त्याच्यापासून आपण भन्नाट असं सामान ठेवण्यासाठी आपल्याला भन्नाट असं आपण छोटंसं पॉकेट तयार करू शकतो। बघा या 2 तुकड्यापासून खूप सुंदरसं आपण छोटंसं मिनी पॉकेट तयार केलेलं आहे। ते तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर सामान ठेवू शकता, तुमच्या पर्समध्ये राहील, तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमचे सामान भरून कपाटामध्ये सुद्धा ही अशी छोटी छोटी पर्स ठेवू शकतात। तर बघा मी तेच तुकड्यांचा वापर करून अशा खूप छान छान पर्स तयार केलेल्या आहेत, तुम्हाला इथे दिसतच आहे। बघा ब्लाउज पीसचे जे तुकडे असतात ते फेकून देतो, त्याच ब्लाउज पीसच्या तुकड्यापासून इतके सुंदर सुंदर पर्स तयार केलेले आहे, पॉकेट तयार केलेले आहे। तर तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।